नवरात्रात अखंड दिवा लावण्याचे काही नियम आहे। तर तुम्ही दिवा मातीचा सुद्धा घेऊ शकता, दगडाचा घ्या किंवा पितळेचा सुद्धा तुम्ही दिवा वापरू शकता। त्यानंतर दिवा जर तुम्ही घटासमोर जर ठेवणार असाल तर त्याखाली तुम्ही अष्टदल कमळ काढावे। ते तांदळाने काढू शकता, धान्याने काढा किंवा फुलाने काढा, कुंकवाने काढा किंवा हळद कुंकू एकत्र करून सुद्धा तुम्ही अष्टदल कमळ हे काढू शकता। पण आपल्याला दिवा हा जमिनीवर ठेवायचा नाही, त्याखाली काहीतरी पाट ठेवायचा, चौरंग ठेवा किंवा अष्टदल कमळ काढून तुम्ही त्यावर दिवा हा ठेवू शकता। अखंड दिव्याची वात ही कलाव्याची किंवा कापसाची असावी व ती 1.25 हाताच्या मापाची असावी। जर तुम्ही कापसाची वात घेणार असाल तर ती 2 पदरी करून घ्या आणि जर कलाव्याची जर घेणार असाल तर त्याला 5 पदर असावे। तिळाच्या तेलाचा किंवा तुपाचा तुम्ही दिवा लावू शकता। तेलाचा जर दिवा लावणार असाल तर तो डाव्या बाजूने ठेवा व तुपाचा दिवा जर लावणार असाल तर तो उजव्या बाजूने ठेवा। हे नियम आहेत ते आपल्याला नवरात्रीत पाळायचे